अमरावती शहरातील दाटीवाटीच्या रामपुरी कॅम्प परिसरात आज दुपारच्या सुमारास बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या बंधूंनी गोडाऊन परिसरात बिबट्याला पाहिल्यानंतर तातडीने वन विभाग, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली। त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव पथक दाखल झाले। सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाने बिबट्याला बेहोश करण्यासाठी इंजेक्शन देत सुरक्षितपणे जेरबंद केले। रेस्क्यू दरम्यान बिबट्याने अनेक ठिकाणी उड्या मारत वन विभाग कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला। या संपूर्ण कारवाई दरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। अखेर प्रशासनाच्या समन्वयातून बिबट्याला सुरक्षित पकडण्यात आले। या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप भट व श्रीचंद तेजवाणी महापौर यांनी माहिती दिली। आम्हाला 3 वाजता माहिती मिळाल्यानुसार रामपुरी कॅम्प अमरावती या भागात बिबटाचे अस्तित्व आहे असं आढळून आलं। त्यानुसार आम्ही त्या घराचा शोध घेतला। बाकी वन विभागाचे आणि महानगरपालिका आणि पोलीस विभागाचे या प्रकरणी सहकार्य मिळालं। तरी सर्वांनी अशा पद्धतीचं बिबट किंवा वन्यप्राणी आढळल्यास वन विभागाला माहिती द्यावी। त्याच्याबद्दल धन्यवाद। रेस्क्यू केलेल्या बिबट्याला आता कुठे सोडणार आहे? रेस्क्यू केलेल्या बिबट्याला आता जे SOP आहे बिबटा रेस्क्यू करण्याबाबतची, त्यानुसार पुढची कारवाई। हल्ला वगैरे केला काय? सद्यस्थिती तशी काही माहिती नाही आहे। माहिती चौकशी जर माहिती मिळाली तर आम्ही तसं व्हिडिओमध्ये काही कर्मचाऱ्याच्या पाठीवर बिबट्याने हल्ला करत दिसून येत आहे। आम्ही बघत आहे तर तसंच काय आहे त्यामध्ये, तर नेमकं तथ्य चौकशी करून पुढे। धन्यवाद। त्यानंतर रेस्क्यू केलेला आहे, कशा प्रकारची परिस्थिती होती विभागामध्ये? आज रामपुरी कैंप मेरे परिसर में, मेरे ही गोडाउन में, जैसे मालूम पड़ा मेरे छोटे भाई ने गोडाउन खोला, दरवाजा तो उसको छत से सज्जे पे घूमते हुए दिखा तो उसने झट से दरवाजा बंद कर दिया और मुझे कॉल किया। उसी टाइम में मेरे सभागृह नेता चेतन जी गाँव ने मेरे साथ में थे, उनको बताया। मुझे मजाक लगा पहले, पर उसके बाद में थोड़ा डबल फोन आया तो सीरियस हो गए। हमने पहले पशु चिकित्सालय जो मेरे महानगर पालिका के बोंद्रे साहब है, पशु इसमें विभाग के HOD, उनसे कॉल पे बात हुई। उसके बाद में उन्होंने RS के रेस्क्यू अधिकारी से बात किया और उनको पूरी टीम को यहाँ बुला लिया और पुलिस बंदोबस्त के साथ में मैं यहाँ आने के बाद में 3 घंटे से तकरीबन ये पूरा रेस्क्यू चल रहा था। कभी बाहर निकल के बाहर भाग रहा, कभी अंदर जा रहा, तो उसमें उसके बाद में वो आखिर में रेस्क्यू ऑपरेशन होने के बाद में वो पकड़े गया और उसको अभी पूरी टीम लेकर गई हुई है। मैं धन्यवाद करता हूँ सबसे प्रथम मेरे महानगर पालिका के बोंद्रे साहब का, उसके बाद में गाड़गनगर थाने से हमारे PI जाधव साहब का, और जिनकी फॉरेस्ट से रेस्क्यू जो अधिकारी आए हुए थे अमोल जी, और उनकी पूरी टीम का, जिन्होंने भी इसमें सहयोग किया पकड़ने में। आज नहीं तो ये जो ऑपरेशन नहीं होता था तो रात भर सबकी नींद खराब होती थी, पर ये आज से रेस्क्यू होके ऑपरेशन हो गया। अभी सभी बिंदास हो जाएंगे, अभी किसी का डरने की कोई विषय नहीं है। और बहुत बहुत धन्यवाद देता हूँ मैं इन तीनों और चारों टीमों का। बहुत बहुत धन्यवाद सभी का। 3 तास तब्बल तुम्हाला लागले रेस्क्यू करण्यासाठी, कसा प्रकार फरार होता? किती मोठं तुमच्या समोर आव्हान होतं? कसं आहे, बिबटचं जो आहे ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की बिबट कब्ज आहे की सब एडल आहे आणि किती साईज आहे। त्याच्यामुळे कसं, आणि जो ज्या गोडाऊनमध्ये होतो तो गोडाऊन पूर्णपणे आतमधून पूर्ण पॅक होतं, त्याच्यामध्ये त्याला शोधणे ते खूप मोठं आव्हान होतं। आणि कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या साईडला एखादी खिडकी किंवा छोटासा दरवाजा वगैरे असं कुठलं नव्हतं। एकच स्वेटर असल्यामुळे त्याच्यामध्येच आम्हाला सुद्धा जाणं होतं आणि बिबटला पण शोधणं होतं। अशा वेळेस काय होते, बऱ्याच वेळा बिबट आपल्यावरती अटॅक करतो आणि त्या अटॅकच्या वेळेस किंवा आपला एखादा कर्मचारी किंवा इथले नागरिक हे जखमी व्हायचे चान्सेस जास्त राहतात। त्याच्यानंतर बिबट बाहेरून तिथून पळून गेला तर परत त्याला शोधणे एक त्रास असते। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीची बारकाईने काळजी घेऊनच बिबटला शोधावं लागलं। ज्यावेळेस आतमध्ये आम्ही चॅनल गेटला पाहिलं तिथे आम्हाला काही हेअर सॅम्पल दिसले। त्याच्यानंतर आम्हाला एक अंदाज आला की एक बिबट आहे यामध्ये, पण साईज जी आहे ती छोटा असल्यामुळे आपण याला आता फिजिकली याला रेस्क्यू करायचा आहे। त्यानंतर आमचे कर्मचारी आतमध्ये गेले, त्यांनी स्वतः पाहिलं आणि तिथून तो बिबट दुसऱ्या साईडला पळाला। त्यानुसार मग आम्ही पुढील आमची जे रणनीती आहे त्यानुसार आम्ही आमची कारवाई केली आणि जवळपास आता ही कारवाई करताना आम्हाला 3 ते 3.5 तास लागले त्यामध्ये रेस्क्यू करायला आणि त्याला आम्ही यशस्वीरित्या फिजिकलरित्या रेस्क्यू केलं व पुढील देखरेखीसाठी वन्यप्राणी संगोपन केंद्र वडाळी येथे पोहोचवण्यात आलेलं आहे। एका कर्मचाऱ्याच्या अंगावर झळप काढताना दिसून येत आहे? नाही, एका कर्मचाऱ्याच्या अंगावर जो पहिला कर्मचारी होता त्याच्यावरती जसा बिबटनी त्याला पाहिलं
तर ऍक्च्युअली त्यांनी अटॅक नाही केला होता, तो स्वतःच्या सेफसाठी, म्हणजे त्याला जे घाबरटपणा सुटला होता तो स्वतःच्या बाजूसाठी त्यांनी फक्त आवाज केला, कॉल केला, म्हणजे समोरच्याला घाबरण्याचं, आणि त्यानुसारच ते आमचे कर्मचारी मागे आले. त्यानंतर आम्ही एकदम अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.